नमस्कार शेतकरी बंधूंनो, SRT पद्धतीने कॉटन लागवड केली होती। आता कॉटन खतम झालेली आहे, तरी कॉटन बुडापासून कापून घेऊन त्याला गहू टोकन करायचे आहे। या पद्धतीने कॉटन कापायची आहे। हे मार्गदर्शन मला खंडागळे काका संभाजीनगर यांच्याकडून मिळालेला आहे। त्यांचे व्हिडिओ मी रोज पाहतो। त्या प्रेरणेने मला भरपूर काही फायदा झालेला आहे। तरी या पद्धतीने शेती करा। आता गव्हाची लागवड करत आहे इथे। या भागात गहू लावायचा आहे, इकडल्या भागात शेंगदाणा लावायचा आहे। तरी या पद्धतीने कापण करा, वर बुडके सोडू नका। कापगा, बुडातून कापगा सुरेश भाऊ। आणि हा पराठीचं उपडणं झाल्यावर त्याचं बारीक करून आपल्या शेतात मल्च करा। हे मोसंबी लागवड आहे। हे पण SRT पद्धतीने बेडवरच आहे। हा बेड, हा बेड, हा बेड, हा बेड। खंडागळे काका यांचे भरपूर मार्गदर्शन आहे, तरी तुम्ही त्यांचे व्हिडिओ नक्की पहा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे आहे माझी मोसंबी। खूप छान आहे SRT पद्धत, खूप पैसा वाचवते। हाच पैसा आपल्या मुलाबाळांना होते। म्हणून शेतकरी बंधूंनो, SRT पद्धतीने शेती करा। खंडागळे काका यांचे व्हिडिओ नक्की पहा, नक्की पहा। नमस्कार, जय हिंद, जय भारत।